देवकी. आहुक नावाच्या राजाला काशी राजकन्या काश्यपासून 2 पुत्र झाले. मोठा पुत्र देवक आणि धाकटा उग्रसेन. उग्रसेन मथुरेचा राजा झाला. त्याचा पुत्र कंस. देवकाला 7 कन्या व 4 पुत्र झाले. यात देवकी, शांतीदेवी, सुदेवा, देवरक्षिता, वृकदेवी, उपदेवी आणि सुनामनी अशा या 7 कन्या त्याने वसुदेवाला अर्पण केल्या. वसुदेव मथुरेला राहत असे. कंसाने तोपर्यंत उग्रसेनाला पदच्युत करून मथुरेचे राज्य बळकावले होते. वसुदेव मथुरेच्या राजाचा मांडलिक असल्यामुळे तेथेच राहत असे. सुरुवातीच्या काळात देवकी कंसाची विशेष लाडकी बहीण होती. चुलत बहीण असली तरी कंस तिच्यावर सख्ख्या बहिणीसारखे प्रेम करीत असे. पण हे प्रेम फार काळ टिकायचे नव्हते. प्राणभयापुढे नातीगोती तुच्छ होतात. एकदा नारद मुनींनी कंसाला सांगितले, तुझा मृत्यू देवांनी सुनिश्चित केला आहे. देवकीच्या 8व्या पुत्राच्या हाती तुझा मृत्यूयोग आहे. हे ऐकल्यावर कंस संतापला आणि त्याने सर्वप्रथम देवकी आणि वसुदेवाला तुरुंगात डांबले. तुरुंगात असताना देवकीच्या प्रसवकाळी कंस स्वतः हजर राहिला आणि 6 वेळा देवकीच्या नवजात पुत्रांचा त्याने नाश केला. देवकीचा 7वा गर्भ मात्र वसुदेवाची ज्येष्ठ पत्नी रोहिणी हिच्या गर्भाशयात प्रस्थापित करण्यात आला. म्हणून त्याचे नाव संकर्षण म्हणजे आकर्षित केलेला असे ठेवण्यात आले. वसुदेवाला एकूण 14 भार्या होत्या. रोहिणी, इंदिरा, वैशाखी, भद्रा, सुनामनी, सुदेवा, शांतीदेवा, श्रीदेवा, देवरक्षिता, वृकदेवी, उपदेवी आणि देवकी. याशिवाय त्याच्या सुतनू व वडवा या भोगदासी होत्या. वसुदेव तुरुंगात गेल्यानंतर त्याच्या इतर भार्या गोकुळात राहायला गेल्या.